भारत वर्सेस बांगलादेश कसोटी शृंखलातला हा दुसरा जप मॅच आहे आणि तो आहे कानपूरमध्ये ग्रीन स्पार्कमध्ये. तर यामध्ये काही आपण जे फर्स्ट इनिंग होती ती खूप हे होती, म्हणजे त्यात पण झालेच नाही. त्यामध्ये पाणी आला, रेनफॉल झालं आणि त्यानंतर आज जो चौथा डे होता त्यामध्ये आपल्याला आज मॅच बघायला भेटला आणि तो मॅच एवढा इंटरेस्टिंग आणि या होता की जसं आपण म्हटलं जसप्रीत बुमराह आणि जे भारतीयांनी दबदबा दाखवला आहे, म्हणजे भारतीय बॅटर आणि भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला म्हणजे आपण असं म्हटलं तर बांगलादेशला खेळूच नाही दिलं, म्हणजे त्यांच्यासोबत खिलवाड केलं. जसे पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळलं होतं चेन्नईमध्ये. तर का म्हणजे जसप्रीत बुमराहचे 3 विकेट, सिराजचे 2 विकेट, आकाशदीपचे 2 विकेट आणि अश्विनचे 1 विकेट, जडेजा अशी भारताची गोलंदाजी होती. त्यानंतर मग येतो भूकंप, भारतीय फलंदाजाचा भूकंप का म्हणताय तुम्ही पहा. भारत जेव्हा फर्स्ट इनिंगमध्ये फलंदाज झाला तो तेव्हा भारतामध्ये एक लक्ष राहते की भारत 233 रनाचं लक्ष म्हणजे भारत ट्रेल करत होता पहिल्या इनिंगमध्ये बांगलादेशकडून आणि भारताला 233चा पुढं निघायचं होतं. त्यामुळे भारताला पहिलेपासूनच सुरुवात चांगली पाहिजे होती. त्यामध्ये रोहित आणि जयस्वालनी एवढी धमाकेदार पाळी खेळली, म्हणजे त्यांची पार्टनरशिप झाली ती खूप महत्त्वदायक होती. आणि 3 ओव्हरामध्ये 50 रन होते. हे आपल्या कसोटी सामन्यामध्ये आपल्याला खूप कमी पाहायला मिळतं की 3 ओव्हरामध्ये 50 रन, कारण की 3 ओव्हरामध्ये 1 किंवा 2 अशी काही राहते रन आणि त्यामध्ये 30 म्हणजे 50 रन खूप मोठे झाले. खूप मोठे म्हणजे खूपच, म्हणजे असे दृश्य आपल्याला जास्त करून पाहायला मिळत नाही. त्यानंतर मग 10 ओव्हर झाले त्यामध्ये 100 रन आणि अशी जे आहे स्ट्राईक रेट आहे, आपण म्हणतो की जो रन रेट आहे तो कमी झाला नाही आणि तो जवळपास 9 किंवा 8चा रन रेट आला. तर थोडा कमी झाला 7 नंतरचा. पण के एल राहुलची इनिंग आणि जयस्वालची 76 रनची इनिंग आहे ती विसरू शकत नाही. आणि त्यानंतर मग थोडा मध्ये शुभमन गिलची खेळी आणि विराट कोहलीची महत्त्वदायक खेळी, पण अर्धशतक नाही झाला. किंगचा अर्धशतक झाला, पारीला थोडासा अजून मुलाम आला होता आपल्याला. डे 4 सेकंड इनिंगमध्ये तर बांगलादेश थोडा स्ट्रगल करत आहे आणि बांगलादेशला लवकर ऑल आऊट केल्यानंतर भारत ही मॅच जिंकू शकते आणि उद्याच मॅच संपू शकते, कारण 5वा डे राहील. तर अशी आहे भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.